अध्याय 3 श्लोक 7 बघतोय. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेंद्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते. यस्त्विंद्रियाणि ते संधी आहे. यह तू इंद्रियाणि. पुढचा शब्द आहे नियम्य आरभते अर्जुन. हे अर्जुना, तू म्हणजे परंतु. परंतु हे अर्जुना, यह मनसा इंद्रियाणि नियम्य, जो मनाने इंद्रियांवर ताबा ठेवून नियंत्रण करून असक्तः कर्मयोगम असक्तः इथे संधी आहे. असक्तः म्हणजे आसक्तीरहित होऊन कर्मेंद्रियैहि कर्मेंद्रियांद्वारा कर्मयोगम आरभते कर्मयोगाचं आचरण करतो. सह विशेष्यते तोच श्रेष्ठ होय. हा सरळ अर्थ झाला. मागच्या 6व्या श्लोकामध्ये संयम्य हा शब्द ज्याला धातुसाधित अव्यय म्हणता येईल असं वापरलंय. ते वापरून कर्मेंद्रियांना बंधनात ठेवण्याची क्रिया दाखवलेली होती मागच्या 6व्या श्लोकामध्ये. संयम्य कर्मेंद्रिय आणि संयम्य असं म्हटलं होतं. संयम म्हणजे संयम करून कर्मेंद्रियांना बंधनात ठेवण्याची क्रिया दाखवली. इथे जणू जुलमाची क्रिया आहे की मनाविरुद्ध, म्हणून ती निष्फळ आहेत. मागच्या श्लोकात जे बघितलं की मनाने सगळी इंद्रिय म्हणजे कर्मेंद्रियाचा संयम करायचा, परंतु मनसा म्हणजे मनाने इंद्रियांच्या विषयामध्येच चिंतन करायचं, इंद्रियांच्या विषयाचं चिंतन करायचं, त्यातच मन आसक्त राहतं. अशा प्रकारे जणू काही जुलमाची क्रिया तिथे दाखवली होती, मनाविरुद्ध सगळं, म्हणून ती निष्फळ आहे. पण या श्लोकामध्ये नियम्य म्हणजे नियम हा शब्द वापरून इंद्रियांना नियमित करण्याची, नीटपणे ताब्यात ठेवण्याची जी क्रिया आहे ती दर्शवलेली आहे. हे नियमन सुद्धा मनानेच करायचे, बाहेरच्या बंधनाने नव्हे. मागच्या वेळेस मनाने चिंतन करतोय, कर्मेंद्रिय आवरून घेतली तरी सुद्धा, पण इथे इंद्रियांना सुद्धा आवरून आणि मनाला सुद्धा आवरून, म्हणजे सर्व बंधनं तोडून हा नियमन करतोय मनाने. जणू काही हाही अर्थ इथे आहे की हे बघायचंय की डोळे बांधणे ही 6व्या श्लोकातली संयमाची क्रिया सांगितली, पण 7व्या श्लोकानुसार बघायचे तर डोळे उघडे ठेवायचे. तरीही काय बघायचं आणि काय बघायचं नाही याचा नियम मनाने करायचा आहे. त्या नियमात डोळे उघडे ठेवायचे. इथे मागच्या श्लोकात डोळे बंद करून घ्यायचे, जणू काही मांजर कशी डोळे बंद करून दूध पिते की जसं आपल्याला कोणी बघतच नाही, अशा अर्थाने इथे कर्मेंद्रिय आवरून जरी घेतलेलं असेल, मन त्याच्यातच असणं असं म्हटलेलं आहे. पण इथे मात्र या 7व्या श्लोकामध्ये मनाला सुद्धा आवरून घ्यायचंय, म्हणजे डोळे उघडे ठेवून जागरूक होऊन इंद्रियांना आणि मनाला दोन्हीलाही जो आवरतो त्याला विशेष्यते असं म्हटलंय. अशा प्रकारे हे यातून जणू सूचित करायचे की सर्व इंद्रिये मनानेच नियमित करायची आणि त्या इंद्रियांचा सुयोग्य वापर करून कर्मयोग साधायचा. कर्म इंद्रियांच्या साह्याने करत असताना मनाने त्यात गुंतून पडायचं नाही. केवळ कर्तव्य म्हणून करायचं, पण अलिप्त राहून कर्म करायचं. ही तारेवरची कसरत आहे, पण ती करावी लागते. ती ज्याला जमेल तो विशेष मनुष्य ठरतो, म्हणून त्याला विशेष्यते असं म्हणतात. शेवटचा शब्द त्याचा अर्थ असा आहे की तोच श्रेष्ठ होय. कर्म करताना योग्य आचरण म्हणजे कर्मयोग. हा कसा साधायचा? तर कर्मेंद्रियांनी कर्म करायची, पण हे कर्म मी माझ्यासाठी करत नसून परमात्म्याने या जगात माझ्यावर जे काही कार्य सोपवलेलं आहे ते स्वार्थरहित करून मी ते कर्म समत्व बुद्धीने करेल तर उत्तम होईल, तरच ते श्रेष्ठ ठरेल. भगवंत म्हणतात आहे की कर्मामध्ये आसक्त न होता, म्हणजेच गुंतून पडणं कर्मामध्येच. कर्म तर करायचंय, पण आसक्तपणाने हे जो करतो तो कर्मयोगी होय. रणांगणापुरते शत्रुत्व, रणांगणाबाहेर नाही, ही मनाची ठेवण असेल तर कर्मयोग साधला, अन्यथा नाही. थोडक्यात काय, कुठलंही कर्म करताना कर्माची सुरुवातच नको असंही म्हणून चालणार नाही, आणि सुरू केल्यानंतर त्याचा मध्येच त्याग हेही नको.
कार्य पूर्णत्वाला मग पुढे न्यायला हवे. त्यासाठी मनाने इंद्रियांना नियमित कर्तव्य कर्मामध्ये प्रवृत्त करायला हवे. मनाने जर ठरवलं तर ते शक्य होतं. संकल्प जर केला असेल तर निग्रह येतो आणि निग्रह असला की मग इंद्रियांना वळवता येतं. हे महत्वाचं इथं सांगितलं. हे वाक्य जास्त महत्वाचं की मनाने जर ठरवलं तर हे सगळं शक्य होतं. संकल्प केला तर मग निग्रह होतो आणि निग्रह असला की आपोआपच इंद्रियांना सुद्धा वळवता येतं. आपलं सामर्थ्य, पुरुषार्थ, साहस, धैर्य या गुणांचा वापर करीत भोगात न रमता योग्य कर्मयोगात जो रमतो तोच खरा श्रेष्ठ, तोच विशेष यते असं म्हटलेलं आहे. तोच खरा कर्मयोगी. इंद्रियांचे फार लाडही नको आणि इंद्रिये शत्रू म्हणून त्याचे हालही करायचे नाही. की नाही नाही हे हा भोग घ्यायचाच नाही म्हणून मग इंद्रियांचे हाल होतात अशामुळे. म्हणून त्याने म्हटलंय की फार लाडही नको आणि फार हालही नको. अर्जुन भोगात रमणारा नव्हता खरं तर, पण मनाने खचला होता म्हणून गात्र शिथिल झाली होती. त्याच्यातला उत्साह जोम निघून गेला होता आणि त्यावर उपाय भगवंत सांगत होते की मन विचलित होऊ देऊ नको, युद्धाचा निश्चय कर आणि युद्धाला सामोरे जा. हेच या 7व्या श्लोकामध्ये सांगितलंय. पुढचा श्लोक पुढे बघूया. अध्याय 3 श्लोक 8 बघतो आपण. नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रा पिचते न प्रसिद्ध्येद कर्मणः. नियतं कुरु कर्म त्वं, त्वं म्हणजे तू, शास्त्रविहित असं जे कर्तव्य कर्म आहे ते कर. नियतम म्हणजे शास्त्रविहित कर्तव्य कर्म तू कर. कुरु म्हणजे कर. कर्म ज्यायः ही अकर्मणः. ह्य कर्मणामध्ये संधी आहे. ही अधिक अकर्मणः. ही म्हणजे कारण. कारण कर्म न करण्यापेक्षा अकर्मणः म्हटलंय. कर्म न करण्यापेक्षा कर्मः ज्यायः, ओ निघून जातो ज्यायो मधला विसर्ग येतो तिथे. ज्यायः म्हणजे श्रेष्ठ आहे. अगदीच कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे हे श्रेष्ठ आहे. तसेच शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेत अकर्मणः. कर्म न करण्याने तुझी शरीर व्यवहार सुद्धा, शरीर यात्रा सुद्धा चालणार नाही. हा सरळ अर्थ आहे. पहिल्या श्लोकामध्ये याच अध्यायातील अर्जुनाने जो प्रश्न केला होता, हे जनार्दन कर्मणः बुद्धी ज्यायसी मता, कर्माहून बुद्धी श्रेष्ठ आहे असं तुम्ही सांगितलं होतं. ज्यायसी चेत कर्मणः असं जे म्हटलं होतं त्यात तो पहिलं वाक्य होतं, अर्धा चरण तो. आणि मग म्हटलं होतं की किंग घोरे कर्मणी माम नियोजसी, का मला घोर कर्मामध्ये टाकताय, का प्रवृत्त करता आहात. त्याला अर्जुनाच्या त्या प्रश्नाला भगवंत आता इथे या 8व्या श्लोकात उत्तर देत आहेत. ही अकर्मणः म्हणजे न कर्म करण्यापेक्षा कर्मः ज्यायः, कर्म करणं श्रेष्ठ आहे. अतः नियतं कर्म त्वं कुरु, म्हणून नियत कर्म तू कर. कारण पुढे म्हणतात ते कर्मच जर केलं नाही तर तुझी शरीर यात्रा चालणार नाही. शरीर यात्रा अपि च ते न प्रसिद्धेद, म्हणजे तुझी शरीर यात्रा चालणार नाही, शरीर व्यवहार चालणार नाही जर तू कर्म केला नाही तर. म्हणून तुला कर्म करणं आवश्यक आहे. आधी पण बघितलं होतं ना आपण की नाही कश्चित क्षणमपि ज्यातो तिष्ठत्य कर्मकृत. कोणीही मनुष्य कर्म केल्याशिवाय राहूच शकत नाही. शरीर यात्रा, यातील यात्रा शब्द फार महत्वाचा वाटतो. यात्रा म्हणजे पवित्र लक्ष्य असतं, तेथे जाण्याचा मानस असतो आपला. जेव्हा आपण यात्रेला निघतो तिथे जायचं आहे हे एक ध्येय आपलं असतं, तो मानस असतो आपला. आपण यात्रेला निघताना मनामध्ये दृढ संकल्प असतो आपला. किती अडचणी आल्या तरी आपण त्या सहन करतो, कारण यात्रेला जायचंय. असं म्हणतो की जर समजा अडचणी आल्या असतील, काही संकट आले असतील तर आपण म्हणतो परीक्षा घेतोय बरं का परमेश्वर आपली, असं म्हणत म्हणत आपण ती यात्रा पूर्ण करण्याचाच प्रयत्न करत असतो. आणि त्या पवित्र स्थळी पोचताच मग जो काही त्रास झाला असेल, ज्या काही अडचणी आल्या असतील त्या सगळ्या आपण विसरतो. कारण तेथील परिसर, तेथील वास, त्या प्रसन्न देवतांचं दर्शन आणि त्यानिमित्त मनामध्ये येणारे सद्विचार, सत्श्रवण करावेसं वाटतं आपल्याला. पण जे फक्त मौज मजेसाठी यात्रा करतात ते कुठला संकल्प करीत नाहीत.
मग ती यात्रा कशी होते? भावहीन होऊन जाते. शारीरिक आनंद, जिव्हा लवल्य, ज्याला म्हणता येईल आपल्या जिभेचे लाड पुरवण्यासाठी मग ती यात्रा असते. चला बा ट्रिप म्हणून जाऊया, मजा करूया. हे खाऊ, ते खाऊ, त्या ठिकाणचं जे प्रसिद्ध असेल ते करू आणि मग ती यात्रा करू. याला यात्रा म्हणता येईल का? तो केवळ देवस्थानासाठी केलेला संकल्पहीन असा प्रवास असतो. पण जो हे जीवन, हे शरीर चाललंय ते यात्रा म्हणून समजतो. जसं तीर्थयात्रेला जात असताना ती एक यात्रा आहे, देवस्थानाला जातोय आपण, हे जसं आपण समजतो, त्याप्रमाणे हे जीवन आणि या जीवनात मिळालेलं जे आपल्याला शरीर आहे, हे शरीर यात्रा म्हणून जो समजतो, त्याचं ध्येयही मग कसं असतं? पवित्र असतं. शरीर यात्रा सुरू असताना जो मन, बुद्धी, इंद्रिय कर्म करताना लावत जे कर्म, नियत कर्म मी करीन. कसं? जे प्रभूला आवडतंय तेच कर्म मी करीन, या विचाराने जगत असतात. नियत म्हणजे काय? तर धर्मशास्त्राने प्रत्येकासाठी, मानवासाठी काहीतरी कर्म निश्चित केलेले असतात. त्या निश्चित केलेल्या कर्मांना नियत कर्म असं म्हणतात. यह शास्त्रे विधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परांगतिम. 16व्या अध्यायातील हा श्लोक आहे. कर्तव्य अकर्तव्याचा निर्णय करतेवेळी शास्त्र प्रमाण मानले पाहिजे. आणि जो हे मानत नाही त्याला मग कुठेही सुख नाही, ना या लोकात, इहलोकात, ना परलोकामध्ये, हे सांगितलंय. शास्त्र म्हणजे आप्त तत्वज्ञानी पुरुषांनी रचलेले धर्मग्रंथ म्हणजे शास्त्र. आप्त म्हणजे कोण? तर ऋषी, मुनी, ज्ञानी, ब्रह्मज्ञानी, हे महापुरुष. हे जे सांगतात त्यावर श्रद्धा ठेवून कर्म करायला हवे. शास्त्रविहित कर्तव्य कर्म करण्याने कोणाचे अभ्युत्थान, कोणाचं हित व्हावे म्हणून सतर्क राहून करीत जावे. जेव्हा शास्त्रविहित आपण कर्म करतो तेव्हा आपल्या स्वतःबरोबर इतरांचंही उत्कर्ष व्हावा, त्यांचंही हित व्हावं, हे जाणून सतर्क राहून कर्म करीत राहणे. काही कर्म कशी असतात? विहित असतात. काही सहज कर्म असतात, म्हणजे जन्मापासून वाटलेले असतात. विहित म्हणजे जे ठरवून दिलेले असतात ते. काही सहज कर्म म्हणजे जन्मापासून आपल्या वाट्याला आलेले असतात. काही निषिद्ध म्हणजे न करण्यायोग्य असे जे कर्म असतात. स्वधर्ममपि च आवेक्ष्य, दुसऱ्या अध्यायात 31व्या श्लोकाला आहे. काय म्हटलं होतं भगवंतांनी? की तुझ्या स्वधर्मानुसार तू आचरण कर. स्वधर्मम अपि च अवेक्ष्य, त्याला पाहून त्यानुसार तू आचरण कर कर्माचं, स्वधर्माचं. स्वधर्म आणि नियत कर्म एकच अर्थ आहे. धर्मासाठी युद्ध करणं, न्यायासाठी लढणं हा क्षत्रियांचा धर्म आहे. जसं सैनिकांचा धर्म देशरक्षण, राष्ट्ररक्षण, न्यायाधीशाचा पक्षपात न करता संतुलित होऊन न्याय देणं हा न्यायधर्म. डॉक्टरांचा सेवा धर्म, इंजिनियर, वकील, संशोधक, शिक्षक, व्यावसायिक इत्यादी प्रत्येकाचे कर्म ठरलेले असतात. ते त्यांनी विशुद्ध होऊन केले पाहिजे. त्यानेच मग समाजाची उन्नती होऊन समाजाचे धारण पोषण उत्तम होईल, समाज राष्ट्र सुखी होईल. स्वामीजी म्हणतात, स्वामी विवेकानंद म्हणतात, कर्मामध्ये क्रिया आणि त्याचा परिणाम दोन्ही येतं. कर्माने शक्तीचे तरंग स्थापित होतात आणि समग्र विश्वामध्ये कुठे ना कुठे जाऊन ते परत आमच्याकडे परततात. आणि म्हणून कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे हे केव्हाही श्रेष्ठ आहे. पण काम्य कर्म करण्यापेक्षा, कर्म तर करायचंय पण नुसतेच काम्य कर्म करण्यापेक्षा विशेष कर्म जर केले तर मग सर्वभूत हिते रताः होऊ शकतं. काम्य कर्माने कुठलीही हाबलानी आपल्यालाच होते. कुठलेही काम्यकर्म, सकाम कर्म जर आपण करत गेलो तर त्याची जे लाभ आहेत तेही आपल्यालाच मिळतात आणि हानी असेल ती आपल्यालाच भोगावी लागते. परंतु भगवंत म्हणतात, कर्मत्याग न करता परिस्थितीनुसार जे प्राप्त कर्म आले आहे ते नियत कर्म म्हणून स्वधर्म मानून समजून करायलाच पाहिजे. युद्धाच्या भूमीतून पळून न जाणे हाही एक धर्मच आहे. क्षत्रिय धर्मामध्ये शौर्य, तेज, धैर्य आणि प्रभुत्व धर्म असतात. आणि क्षत्रिय कुलात उत्पन्न झालेल्यांसाठी त्यालाच नियत कर्म असं म्हणतात. दुसरे हीन कर्म करण्यापेक्षा
किंवा कर्म न करण्यापेक्षा किंवा कर्म न करण्याकडे वृत्ती न धरता तुझे जे वीराचे कर्म आहे ते तुला करायलाच हवे. अर्जुनाला भगवंत समजवतात आहे की नियतं कुरु कर्मत्वम, तुझं नियत कर्म तू कर, कारण कर्मज्यायः ही अकर्मणः, कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं हे केव्हाही श्रेष्ठ आहे. मग ते समजून उमजून जाणून बुजून योग्य ते करायला पाहिजे, विहित कर्म करायला पाहिजे. हा आणखीन पुढचा बाट. पण अजिबातच न करणे. तो जो म्हणाला होता की मी धनुष्यबाण ठेवून आता स्वस्त बसतोय, हे सोडून हे तुझा त्याचा त्याग कर आणि कर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं श्रेष्ठ आहे. हेच भगवंतांनी इथे सांगितलेलं आहे. अध्याय 3 श्लोक 9 बघतो आपण. यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. यज्ञार्थात म्हणजे यज्ञासाठी, कर्मणः अन्यत्र, अवग्रह जो दिलाय एस तिथे अ येईल. कर्मणः, कर्मणो मधला ओ निघून जाईल. कर्मणः अन्यत्र म्हणजे यज्ञासाठी, कर्तव्य पालनासाठी केल्या जाणाऱ्या, कर्मणः म्हणजे कर्मा व्यतिरिक्त, अन्यत्र म्हणजे दुसरीकडे केल्या जाणाऱ्या अशा कर्मामध्ये, अयम लोकः म्हणजे हा मनुष्य समुदाय, कर्मबंधनः म्हणजे कर्मानी बांधल्या जातो. जे यज्ञार्थ कर्म आहे ते न करता दुसरी कर्म जर केली तर मग हा जनसमुदाय, हा लोक, मनुष्य समुदाय काय होतो? कर्मबंधनात बांधला जातो. हा पहिल्या ओळीचा अर्थ. पुढे म्हटलंय हे कौंतेय मुक्त संघ. मुक्त संघ म्हणजे आसक्ती रहित असं, आसक्ती न ठेवता तू तदर्थम म्हणजे त्या यज्ञासाठी म्हणून कर्म समाचर, कर्तव्य कर्म कर. समाचर म्हटलं म्हणजे कर. या श्लोकातून हे जणू सांगतायत की हा जो सर्व लोक आहे, ही जी जीवसृष्टी आहे, जे वस्तुजात आहे, ते सर्व कर्माने बांधले गेलेले आहेत. त्याची उत्पत्ती, स्थिती, लय ही सर्व कर्मानेच घडून येतं. आणि जोवर आसक्ती विरहित निस्वार्थ भावनेने केवळ हिताचीच तेवढी दृष्टी ठेवून कर्म होत नाही, तोपर्यंत हे सर्व पुन्हा पुन्हा चालूच राहणार आहे. म्हणजे जन्म मरण हे सगळं सतत चालू राहणार आहे. कारण कर्मातून बंधन येणार, बंधनातून मग तसे भोग तुम्हाला भोगायला पुन्हा एकदा जन्म. ते जर भोग तुम्ही त्यावेळेस त्या जन्मात भोगले नाही तर पुन्हा पुढचा जन्म, असं ते सगळं सुरू असतं. म्हणजे यातून सुटण्याचा मार्ग कोणता आहे? तर मुक्त होण्याचा. हे सर्व चक्र स्वतःसाठी थांबवण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे सगळी कर्म यज्ञार्थ म्हणजे यज्ञासाठी. यज्ञ म्हणजे काय त्याचाही अर्थ बघू आपण. यज्ञार्थ कर्म करीत जाणे. यज्ञ या शब्दामध्ये यज यजते हा धातू आहे, हे क्रियापद आहे. याचा अर्थ काय? तर देणे, आदराने देणे, अर्पण करणे, पूजा करणे. आपल्यापेक्षा श्रेष्ठ असतील त्यांची पूजा करायची असते. त्यासाठी काही देणं, फुल ना फुलाची पाकळी तरी द्यावी लागते. त्याशिवाय पूजा केल्याचं समाधान होत नाही. म्हणजेच आपल्यापेक्षा श्रेष्ठ, पूजनीय आहेत, ज्येष्ठ आहेत, ज्ञानी आहेत, हे सगळे वंदनीय आहेत. तसेच सर्व समाज, राज्य, देश हे सगळं श्रेष्ठ आहे. त्यामुळेच त्यांच्यासाठी सुद्धा जे काही करायचंय हे समर्पण भावनेने करणं, याला म्हणतात यज्ञ. याहून श्रेष्ठ काय आणखीन? म्हणजे समाज, राज्य, देश याहून आणखीन श्रेष्ठ काय? तर पृथ्वी, सूर्य, ग्रह, तारे, आकाशगंगा, विश्व, ब्रह्म, परब्रह्म हेही सगळं तेवढंच पूजनीय आहेत. या सगळ्या शक्ती आहेत, त्यांची पूजा करायची. त्यांना काही दिलं पाहिजे. दिलं पाहिजे म्हणजे काय? तर पृथ्वी आहे. पृथ्वी आपल्या जवळ असल्यामुळे पृथ्वीला आपण काहीतरी देऊ शकू. पृथ्वीच्या पलीकडे असलेले जे सूर्यादी आहे, शक्तिमान ग्रह आहेत, त्यांना काय आणि कसं द्यायचं असा प्रश्न येऊ शकतो. तर त्या शक्तीचं प्रतीक म्हणून आपण काय करतो? सूर्याचं प्रतीक म्हणून आपण काय करतो? सूर्य तेज उष्णता देणारा असा आहे, शक्ती देणार आहे. त्याचं प्रतीक म्हणून आपण कशाची पूजा करतो? तर अग्निपूजन सांगितलं आहे. अग्नीमध्ये तेज आहे,
वायू आहे, आकाश आहे, ही सगळी महाभूते असून सर्वांचं प्रतीक होण्यासाठी अग्नी हा योग्य आहे. हे सगळे त्याच्यातच आहेत. म्हणून अग्निपूजन, सूर्यपूजन म्हणजेच अग्निपूजन. म्हणून अग्नीला सर्व शक्तींचा म्हणजे सर्व देवतांचा प्रतीक मानलेला आहे. ज्यांच्यापासून आपण बनलो, ज्यांच्यामुळे आपण जगतोय, त्या पंचमहाभूतांना व त्यांच्यावर अधिकार चालवणाऱ्या मूल शक्तीला काहीतरी देऊन ऋणमुक्त होण्याची जी कल्पना म्हणजेच त्यासाठी कराव्या लागणाऱ्या क्रियेला यज्ञ असं म्हणतात. यज्ञ म्हणजे समर्पण भावनेने काहीतरी देणं. याच्यामध्ये आपतत्व सांगितलेलं नाही आहे अग्नीमध्ये. असं का म्हटलंय? कारण मगाशी आपण बघितलं अग्नीमध्ये तेज, वायू, आकाश ही पण तत्व येतात, म्हणून अग्निपूजन. पण याच्यात आपतत्व सांगितलेलं नाही. तर तेजाच्या खाली जडतेकडे आपतत्व आहे, म्हणजे त्यापेक्षा खाली आहे. जड त्यापेक्षा जे आहे अग्नितत्वापेक्षा आपतत्व खाली आहे. ते जलरूपाने आपल्या अगदी जवळ असतं. म्हणून जलामध्ये काय काय येतं? तर नदी, विहीर इत्यादींमध्ये जलतत्व येतं आणि त्यांना आपण जवळून काहीतरी देऊ शकतो. म्हणजे यज्ञातही सुद्धा जल भरलेल्या कलशाची आपण पूजा करतो. भूमिपूजा सुद्धा यज्ञात केली जाते. म्हणजे पृथ्वीपूजा आली, जलपूजा आली, हे आपण प्रत्यक्ष करू शकतो. पण ज्यांना ही कल्पना मान्य नाही आहेत, अग्नीमध्ये आहुती देणं, हे यज्ञ विज्ञ सगळं हे ज्यांना मान्य नाही आहे, त्यांच्यासाठी काय आहे? तर समाजासाठी, राष्ट्रासाठी, देशासाठी, सर्व प्राणी मात्रांसाठी काहीतरी करावे, त्यांना काहीतरी समर्पित करणे, म्हणजे याला सुद्धा यज्ञच म्हणतात. आपल्याला जे माहिती आहे यज्ञ म्हणजे काय? यज्ञकुंड मांडून त्यामध्ये अग्नी चेतवून त्या अग्नीमध्ये काही ना काही देणं, समर्पित करणं, या निमित्ताने देण्याची भावना, दान भावना तिथे निर्माण होत असायची. आणि त्या निमित्ताने यज्ञासाठी अनेक लोकांना बोलवलं जात असेल, अनेक लोकांचा सत्कार त्या ठिकाणी होत असे. जे श्रेष्ठ होते ज्ञानानी वगैरे सुद्धा, अनुभवानी श्रेष्ठ, त्यांचा सत्कार त्या ठिकाणी होत असत. शिवाय अन्नछत्र चालत असत, म्हणजे गोरगरिबांना सुद्धा त्या ठिकाणी अन्न मिळत असे. गोरगरिबांना त्या ठिकाणी त्यातून काहीतरी दानाच्या रूपाने मिळत असे. म्हणजे या यज्ञ संकल्पनेमध्ये सुद्धा देणे, समर्पण करणे हा भाव असायचाच. पण आज तशी यज्ञ होत नाहीत. म्हणून सांगितलेलं आहे की निदान भूमिपूजा, जलपूजा, अग्निपूजा या अर्थाने सुद्धा त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणे. आणि ज्यांना हे पटत नाहीये त्यांनी मग समाजासाठी, राष्ट्रासाठी, देशासाठी, सर्व प्राणी मात्रांसाठी काहीतरी करावे, काहीतरी समर्पण करीत कर्म करत जावे, याला सुद्धा यज्ञच म्हटलेलं आहे. ज्या कर्माने सन्मान्य मनुष्यांचा सत्कार होतो, जनतेचे संघटन वाढतं, उच्च ध्येयाने प्रेरित होऊन सगळे एकजूट होतात. कारण यज्ञामध्ये समर्पण भावनेने जेव्हा एखादं काही करायचं तेव्हा संघटन केलं जातं. मग त्यातून काहीतरी देण्याची भावना जेव्हा असते, म्हणजे सगळे उच्च ध्येयाने प्रेरित होऊन एकजूट होतात. मग गोरगरिबांवर उपकार करणं, जनतेच्या कल्याणासाठी काहीतरी करणं, अशी कामं सतत तिथे चालू असतात. म्हणजेच आसक्ती, स्वार्थ बुद्धी सोडून निस्वार्थपणे झटणे, यालाच यज्ञकर्म असं म्हटलेलं आहे. सामाजिक कार्य जेव्हा लोक करत असतात, राष्ट्रकार्य करत असतात, त्यामध्ये हे सगळं येत असतं. हे सुद्धा समर्पण भावनेने समाजासाठी, राष्ट्रासाठी करणं आहेच. आणि त्यालाच त्यांनी यज्ञकर्म म्हटलेलं आहे. निस्वार्थपणे आसक्ती सोडून केलेलं जे जे कर्म, त्याला सगळ्याला यज्ञकर्म म्हटलंय. अर्जुनाला म्हणून सांगताना भगवान म्हणतात आहे की युद्ध टाळूनही टळलं नाही आहे. आपण प्रयत्न केला युद्ध टाळण्यासाठी, हे युद्ध होऊ नये म्हणून आपण बराच प्रयत्न केला, पण टाळून सुद्धा हे युद्ध अटळ झाले आहे. मग हे नियत कर्म म्हणून आता तुला ते करायचं आहे. लढण्यासाठी या पापी लोकांचा नाश करायचा आहे तुला. हे जे दुष्ट आहेत, अन्यायी, अत्याचारी आहे, यांचा नाश होणं अत्यंत आवश्यक आहे. सज्जनांसाठी तुला हे प्राप्त झालेलं आहे नियतकर्म. ते म्हणून तू यज्ञार्थ म्हणून कर, समर्पण भावनेने कर. मग तुला त्याचं कर्मबंधन लागणार नाही. कारण प्रत्येक वेळेस अर्जुन म्हणत होता की मला पाप लागेल, कर्मबंधन लागेल, आम्ही अमुक केलं नाही तर, या लोकांना मारलं तर, हे त्यांनी सगळी परंपरा सांगत गेलेला होता.
म्हणून पुन्हा पुन्हा भगवंत म्हणतात की हे केल्याने तुला पाप लागणार नाही, तुला कर्मबंधन लागणार नाही. कर्मबंधन म्हणजे काय? तर ज्यावेळी स्वधर्म टाळला जातो, दृष्टी हितकर गोष्टीवरून ढळते, ज्या हिताच्या गोष्टी असतात त्याकडून आपली दृष्टी ढळते, आपला स्वधर्मही टाळला जातो आणि मग दुष्ट अशा कर्माकडे आपली प्रवृत्ती होते. नाना उपभोगांमुळे मग ती बावचळते. त्यातून जे जे काही कर्म घडत जातात ते मग वाईट कर्म, काहीतरी दुष्ट कर्म आपल्याकडनं होत जातात. पापी कर्म ज्याला म्हणे वाईट आचरण आपल्याकडनं होत जातं, कारण आपली वृत्ती कुठे जाते? अनेक उपभोगांकडे जाते, स्वार्थाकडे गेलेली असते. म्हणून मग त्याच्यामधून नको नको ते कर्म होत जातात. त्याला त्यांनी कर्मबंधन म्हटलंय. म्हणजेच स्वधर्माचा त्याग, कर्तृत्वाचा अहंकार आणि फलासक्तीमुळे मनुष्य कर्मबंधनात अडकतो. म्हणजे मग कर्म चांगलं वाईट कोणतेही केलं जातं, तिथे मग पाप पुण्य निर्माण होतं आणि त्यांच्या फलभोगासाठी म्हणून मग, कारण ते भोगण्यासाठी म्हणून पुन्हा पुनरपी जन्म जननम पुनरपी मरणम, पुन्हा जन्म पुन्हा मरण ही मालिका सुरू होते. यालाच म्हणतात कर्मबंधन. अर्जुनाला भगवंत सांगतात आहे, तू मुक्त संघ व्हायला, तू मुक्त संघ हो आणि समाचर. समाचर म्हणजे सम्यक आचर, चांगल्या रीतीने त्याचं आचरण कर आणि हे युद्ध कर्म तुला योग्य रीतीने आसक्ती विरहित होऊन तुझंच नियत कर्म म्हणून तुला करायचं आहे, हेच इथे सांगितलेलं आहे.